माझं एक सपन आहे. बोल ना अजय. शिकून लई मोठा. हे घे. हे कशाला? हे जादूचं पेन आहे. या पेनाने अभ्यास केलास तर मोठा साहेब होशील. मला शिक्षण अधिकारी व्हायचंय. तुझी आण. मी उद्यापासून शाळेला रोज जाणार. एक बी दिवस खाडा नाही करणार. पूर्वी आम्ही शिकवायचो होते व्रत म्हणून, आता शिक्षणाचा बाजार झालाय. शाळा काढणं हा आमचा धंदा आहे. First be a part of the system and then change the system. आता यापुढे कुठल्याही देशमुख मास्तरांना राजकीय यंत्रणेपुढे नमतं घ्यावं लागणार नाही याची काळजी घेईन. रामचंद्र धायगुडे, हे प्रकरण तुम्ही इथेच मिटवलं नाही तर तुम्हाला महागात पडेल. अरे अजून कितीतरी मोठी आव्हानं फेस करायची तुला. येणारी पिढी जेवढी साक्षर आणि सुशिक्षित बनेल त्याच तुलनेत गावाचा आणि जिल्ह्याचाही विकास होईल. जो तुमच्या पोटावर पाय आणून राहिला, तुमच्या नोकरीवर गदा आणून राहिला, तोच आमच्या मुळावर उठलेला आहे. अधिकार पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर मला कळतंय की इथे प्रत्येक माणूस भ्रष्ट आहे. मी शिकवण्यात कमी पडलो किंवा संस्कार कमी पडले? नाही मिस्टर राम, तुम्ही यशाचा चुकीचा मार्ग निवडला. मला माझ्या ध्येयापासून कोणीच हलवू शकत नाही. रामला या चक्रव्यूहातून बाहेर पडणं खूप दिव्य होणार आहे. प्रयत्न तर मी नक्कीच करेन. रामचंद्र धायगुडे संपला. एक शिष्यवृत्ती मिळवली, शासकीय अधिकारी झाला ते यासाठी. माझी इतक्या वर्षांची मेहनत, शिक्षणाची तळमळ, दिवस रात्र केलेले कष्ट, या सगळ्याचं हे फळ मिळावं मला. माझा नवरा हार मानणाऱ्यांपैकी नाही. चमत्कार ना हे गोष्टीच्या पुस्तकात घडतात. सत्य फार कटू असतं. फुल्ल प्लॅनिंग करायला लागतंय. मला तुझी खूप उडीव बसते गायची. मी एकटा पडलोय. जे जे उरे जगात त्याला कठोर शिक्षा आहे. जगात न्याय सत्वास रे परीक्षा. आकाश वाट पाही अंकुर हा अधीर. आकाश वाट पाही अंकुर हा अधीर. तेजोमयी जिण्याचे तुम्हीच शिल्पकार. परमेश्वर, किती परीक्षा घेणार तू पोराची या.